बी ए भाग 1 सेमिस्टर 2 यामधलं तिसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटमधलं हे 5वं चॅप्टर 3.5 भूमी सुधारणा लँड रिफॉर्म्स. तर बघा, भूमी सुधारणामध्ये काय काय गोष्टी येतात. तर भूमी सुधारणा म्हणजे जमिनीचा वापर आणि जमीन कसणाऱ्याच्या जमिनीबाबत हक्क या संबंधीची ही सुधारणा आहे. बघा, जमिनीचा वापर आणि जमिनीचा जे हक्क असणारे आहेत त्याच्या हक्कासंदर्भातल्या ह्या सुधारणा आहेत. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भूदान चळवळ असेल किंवा कुळ कायदा असेल या माध्यमातून भूमी सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर भूमी सुधारणा जमिनीचा वापर आणि जमीन कसणाऱ्यांच्या जमिनीबाबत हक्क या संबंधीच्या ह्या सुधारणा होत. तर प्रोफेसर ग्रुनाल मिडल यांच्या मते भूमी सुधारणामध्ये मनुष्य आणि जमीन यांच्यातील संबंधाचे नियोजन. बघा, ग्रुनाल मिडाल काय म्हणतात, तर भूमी सुधारणामध्ये जमीन, मनुष्य आणि जमीन यांच्यातील संबंधाचे नियोजन आणि संस्थात्मक सुधारणा वरील पुनर्गठन अभिप्रेत असते. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जमीन मालकी हक्काची पुनर्वितरण महत्त्व, वापराच्या दृष्टीने बदल व मुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी केलेले उपाय या सर्वांचा समावेश भूमी सुधारणा या संकल्पनेमध्ये होतो. बघा, ग्रुनाल मिडाल यांनी जसं सांगितले की मनुष्य आणि जमीन यांच्यातील तो संबंध आहे, यांच्यातील ते नियोजन आहे, त्या संस्थात्मक सुधारणा आहेत. यामध्ये या जमिनीचे पुनर्गठन अभिप्रेत असते. म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं काही लोकांकडे कमी जमीन आहे, काही लोकांकडे जास्त जमीन आहे. तर या अशा सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं या जमिनीचे पुनर्गठन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जमिनीच्या मालकी हक्काचे पुनर्वितरण हे पण एक गोष्ट महत्त्वाची मानल्या जाते. तर या वापराच्या दृष्टीने बदल व मुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी केलेले हे उपाययोजना आहे. या सर्वांचा समावेश भूमी सुधारणा या संकल्पनेमध्ये केला जातो. त्यानंतर भूमी सुधारणाचे उद्दिष्ट काय आहे, ते भूमी सुधारणा का करायची, त्यातलं पहिलं होतं ग्रामीण समाजाला दर्जा व संधी याची समानता मिळवून देण्यासाठी शेती पद्धतीतील शोषण आणि सामाजिक न्याय यांना वाव देणारे घटक दूर करणे. बघा, यांनी काय म्हटलं की ग्रामीण समाजाला दर्जा आणि संधी याची समानता मिळवून देणे. म्हणजे काही लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे, तर काही लोकांकडे जमीन नाही, भूमिहीन आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे अशा लोकांची जमीन अधिकृत करणे आणि ज्यांच्याकडे जमीन नाही अशांना ती जमीन देणे आणि त्यामुळं यांच्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शेतीमध्ये बऱ्याच वेळा शोषण होते, सामाजिक अन्याय होतो. ह्या पद्धतीसुद्धा दूर करण्यासाठी भूमी सुधारणा अत्यंत आवश्यक आहे, हे त्याचं उद्दिष्ट होते. नंबर 2 आहे कसेल त्याची जमीन. हा कुळ कायद्यासंदर्भातला विषय आहे. जो मागील 15-20 वर्षापासून जमीन कसत आहे ही जमीन त्यालाच देणे. म्हणजे तो ती जमीन जर कसत असेल तर ही जमीन त्यालाच मिळवून देणे म्हणजे कसेल त्याची जमीन. कारण जो जमीन कसत आहे कुळ बऱ्याच वर्षापासून त्या शेतामध्ये काम करतात, ही जमीन त्यांनाच देऊन टाकणे म्हणजे कसेल त्याची जमीन, हे सुद्धा भूमी सुधारणाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर नंबर 3 तांत्रिक प्रगतीचा उत्पादन वाढीस योग्य लाभ होण्यासाठी. जमिनीचं असमान वितरण झाल्यामुळे काही लोकांकडे खूप जमीन आहे, त्यांची जमीन पडीत राहते किंवा ते पाहिजे तसं उत्पादकता ते शेतातून घेऊ शकत नाही, तशी चांगल्या पद्धतीची मशागत, चांगल्या पद्धतीचं आदानं ते वापरू शकत नाहीत आणि व्यवस्थित त्या शेताची निगा न राखल्यामुळं शेतीची उत्पादकता कमी होते. आणि ही शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीचे समान वितरण होणे आवश्यक आहे. आणि म्हणून तरच समान वितरण झालं तर तांत्रिक प्रगती त्यामध्ये वापरली जाईल आणि त्यामुळं उत्पादन वाढीस चालना मिळेल. आणि हे सुद्धा उद्दिष्ट या भूमी सुधारणा कार्यक्रमाचं होतं. त्यानंतर आहे शेतीच्या उत्पन्नाच्या वितरणात असमानता आणणे. शेतीच्या उत्पादनाचे जे वितरण आहे ते असमान आहे. काही लोकांकडे जमीन आहे, त्यांचं उत्पादन खूप जास्त आहे, ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांची उत्पादकताही कमी आहे. आणि या उत्पन्नातील वितरण जर समान करायचं असेल तर ज्याच्याकडे जमीन नाही त्याला जमीन देणे आवश्यक आहे, तरच लोकांमध्ये उत्पन्न हे समान होण्याचा साधारणतः चालना मिळेल. तर शेतीच्या उत्पन्नाच्या वितरणात समानता आणणे हे सुद्धा उद्दिष्ट या भूमी सुधारणा कार्यक्रमाचं होतं. त्यानंतर नंबर 5 शेती क्षेत्रातील रोजगार वाढ करून स्थैर्य आणणे. शेती क्षेत्रातील रोजगारीत वाढ करून स्थैर्य आणणे
या शेती क्षेत्रामध्ये अनेक लोक हे बेकार आहेत, काही छुपे बेकार आहेत, काही हंगामी बेकार आहेत. तर अशा वेळी जर शेतीचं समान प्रमाणात वितरण जर झालं, त्यामुळे या शेतीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. काही पिकं दुबार आपण ज्याला अंतर्गत पिकाची वाढ होणार आहे. आधुनिक पद्धतीने शेती केली जाणार आहे आणि त्यामुळे आपोआपच शेती क्षेत्रातील रोजगारीमध्ये वाढ होऊ शकते. हे सुद्धा उद्दिष्ट या भूमी सुधारणा कार्यक्रमाचं होतं. त्यानंतर नंबर 6, भूमीच्या सुदृढ व्यवस्थापनासाठी पोषक रचना निर्माण करणे. भूमीची सुदृढ व्यवस्थापन, याची जी मॅनेजमेंट आहे किंवा याची जी निगा राखण्याची जी काही पद्धत आहे, ती सुदृढ करणे की जेणेकरून उत्पादकता वाढीला चालना मिळेल आणि याची एक पोषक रचना निर्माण करणे, हे सुद्धा या भूमी सुधारणा कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर नंबर 7, जमीन कसणारा वर्ग व सरकार. जमीन कसणारा वर्ग आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणं, म्हणजे जे मध्यस्थ आहेत त्या मध्यस्थाचं उच्चाटन करणे. पूर्वी जमीनदारी पद्धती ती महालवारी होती, रयतवारी होती. अशावेळी सरकारचा आणि जमीन कसणाऱ्या वर्गाचा डायरेक्ट संबंध येत नव्हता आणि ह्या मध्यस्थच खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्याची लूट करत होते. त्यामुळे ही मध्यस्थ कमी करणे, यासाठी भूसुधारणा अत्यंत होणे आवश्यक होतं आणि म्हणून जमीन कसणारा वर्ग आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणे, हे सुद्धा भूमी सुधारणा कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर आहेत भूमी सुधारणा पद्धती. तर भूमी सुधारणा पद्धती काय काय आहेत, हे सुद्धा अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर पाहिलं तर भूमी सुधारणा पद्धतीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. तर भूमी सुधारणा पद्धतीमध्ये जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन. बघा, भूमी सुधारणा कार्यक्रमामध्ये जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतात जमीनदारी पद्धती सुरू झाली. शेतसारा वसुलीचे सर्व अधिकार त्या जमीनदारांना देण्यात आले. त्यामुळे शेतमाल व शासन संस्था यांच्यामधील मध्यस्थांचा एक वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. जमीनदार शेतसारा वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी, शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर तो लाटू लागला. त्या शेतकऱ्यावर तो अन्याय करू लागला आणि म्हणून या जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन होणं अत्यंत आवश्यक होतं. आपण जर पाहिलं तर जे जमीनदार आहेत ते शेतकऱ्याची पिळवणूक करत होते. त्यांच्याकडून जास्तीचा शेतसारा जमा करून शासन दरबारी मात्र कमी शेतसारा ते जमा करत होते आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचे लयलूट करत होते आणि म्हणून जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन होणं हे अत्यंत आवश्यक होतं. मार्च 1961पर्यंत अनेक राज्यात हे कायदे संमत करण्यात आले. जमीनदारी नष्ट करण्यात आली. त्यात महाराष्ट्रासह 13 राज्याचा समावेश होतो. या अंमलबजावणीकरता वेगवेगळ्या राज्यात अधिनियम करण्यात आले. जमीनदारांना स्वतःसाठी जमीन ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. त्या जमिनीवर त्यांनी त्यांची शेती करावी हे बंधन घालण्यात आलं. जमीनदारांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली. अशा रीतीने ह्या राज्यातील जमीनदारी पद्धती संपुष्टात आणण्याचा काम त्या काळात झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 2, कुळांना संरक्षण. कसेल त्याची जमीन आपण हे जे म्हटलं त्या पद्धतीनं जमीनदारी पद्धतीमध्ये कुळांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. त्यांना केव्हाही जमिनीवरून काढता येत असे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात खंडवसुली केल्या जात होती. कुळांचे शोषण हा एक नित्याचाच भाग झाला होता आणि त्यामुळे या कुळांचं शोषण थांबवण्यासाठी स्वतंत्र प्राप्तीनंतर अधिनियम करण्यात आले. त्यानुसार कुळांकडे असलेल्या जमिनीच्या त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या. खंडाचे दरही वेगवेगळ्या राज्यामध्ये निर्धारित करून राष्ट्रीय धोरणानुसार खंड एका उत्पत्तीच्या 1.1/5 किंवा 1/4पेक्षा अधिक नकोत असं ठरवण्यात आलं. त्याची वहिवाट काळ संरक्षण करण्यात आले. त्यामध्ये कायदेशीर तरतुदीशिवाय कुळांना जमिनीवरून काढता येत नाही. तसंच स्वतः शेती करण्याकरिता कुळांकडून जमीन काढून घेता येते आणि कुळांकडे किमान जमीन ठेवण्यात येते. ही जमीन मालकाला शेतीकरता प्राप्त होते. ही जमीन शेती मालकाला शेतीकरता प्राप्त होत नाही. अशा कायदेशीर तरतुदीसुद्धा यामध्ये करण्यात आल्या आणि कुळांना संरक्षण देण्यात आलं. त्यानंतर नंबर 3, कमाल भूधारणा. तर बघा, कमाल भूधारणा राज्यामध्ये काही जमीन मालकाजवळ राज्यामध्ये काही जमीन मालकाजवळ शेकडो एकर
काही जमीन मालकावर शेकडो एकर जमीन होती, तर काही लोकांकडे अजिबातच जमीन नव्हती. म्हणजे कमाल भूधारणा म्हणजे मॅक्झिमम तुमच्याकडं किती शेती असावी अशी कमाल अ, अ, भूधारणा ठरवण्यात आली, ज्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की भारतामध्ये सध्या कमाल भूधारणा राष्ट्रीय पातळीवर ठरवण्यात आलेली आहे. कुटुंबाची व्याख्या करताना यात 5 व्यक्तींचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये पती पत्नी व 3 अज्ञात मुले यांचा समावेश होतो. अशा रीतीने कुळाजवळील कृषी क्षेत्राच्या महत्तम मर्यादेला कमाल भूधारणा म्हटलं जाते. याकरता राष्ट्रीय पातळीवर जमिनीचे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एक जेथे कृत्रिम पाणी पुरवठ्याची सोय करता येत नाही, ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय करता येत नाही अशी जमीन. दुसरं होतं केवळ एक पीक काढण्यापुरती पाणी पुरवठ्याची सोय करता येते अशी जमीन. तिसरं होतं 2 पिकं काढण्यापुरती सोय होऊ शकते अशी जमीन. चौथा प्रकार होता 3 पिके काढण्यापुरती सोय करता येते अशी जमीन. अशी जमिनीचे प्रकार करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाकडे किती जमीन असावी हे ठरवण्यात आलं. भारतामध्ये सर्वप्रथम 1951मध्ये विचार करण्यात आला. यामध्ये 1959मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या नागपूर येथील अधिवेशनात पारित झालेल्या ठरावानुसार 1960-61मध्ये 12 राज्यांनी आपल्या राज्यात कायदे करून कृषी क्षेत्रातील महत्तम मर्यादा निर्धारित केली. यामध्ये महाराष्ट्र, म्हैसूर म्हणजे कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, ओरिसा, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ व पश्चिम बंगाल या राज्याचा समावेश होतो. यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी आपले वेगवेगळे कायदे मर्यादा ठरवल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमिनीकरता 54 एकर जमीन, केवळ एक पीक काढण्यापुरती पाणी पुरवठ्याची सोय असलेल्या जमिनीकरता 36 एकर जमीन, 2 पीक काढण्यापुरती जमिनीकरता 24 एकर जमीन, 3 पिकं काढण्यापुरती व्यवस्थेसाठी 18 एकर जमीन महत्तम क्षेत्र जाहीर केलं आणि प्रत्येक कुटुंबाकरता ही मर्यादा निश्चित करण्यात आली. अशा पद्धतीने भूमी सुधारणा करून मोठ्या प्रमाणावर जे भूमिहीन होते त्यांनासुद्धा लाभ देण्याचं काम या भूमी सुधारणा कायद्याअंतर्गत झाल्याचं दिसून येते. आणि हा एक खूप मोठा आमूलाग्र असा बदल होता देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर, की ज्यामध्ये कुळांना त्यांचे अधिकार मिळाले, कसे त्याला जमीन मिळू लागली आणि यामुळे सामाजिक न्याय, समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या जमीन सुधारणा पद्धतीच्या माध्यमातून होताना दिसून येतो. अशा प्रकारे आपलं 3.5 हे भूमी सुधारणा प्रकरण या ठिकाणी संपलं, ज्यामध्ये आपण भूमी सुधारणाच्या पद्धती, भूमी सुधारणा कार्यक्रमाचे उद्दिष्ट, त्याची व्याख्या याचा आपण अभ्यास या 3.5 या प्रकरणामध्ये आपण शिकला. तर अशा प्रकारे आपलं हे भूमी सुधारणा याच्या ज्या उद्दिष्ट होते, याच्या ज्या मर्यादा होत्या किंवा याच्या ज्या पद्धती होत्या, हे प्रकरण या ठिकाणी संपलं.